नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत बँक निफ्टी. बँक निफ्टीने आज गॅप अप ओपन दिला. साधारण 250 पॉईंट गॅप अप ओपन झाला बँक निफ्टी आणि त्यानंतर कंटिन्यू फॉल दिसतो आपल्याला इथे ओपननंतर कंटिन्यू 11-11:30 आणि इथे थोडा वेळ एक 15-20 मिनिटं टाईम स्पेंड केला आणि पुन्हा एक ग्रीन कॅन्डल दिली आणि सडनली सेकंड कॅन्डल पण रेड दिली. सो त्यामुळे काय झालं की इथे ज्यांनी कोणी इथे सेलिंग पोझिशन घेऊन बसले होते त्यांचे इथे स्टॉप लॉस हिट झाले आणि ज्यांनी कोणी इथे बाईंग पोझिशन घेतली त्यांनी पुन्हा ते इथे आले. बँक निफ्टी यांचे स्टॉप लॉस हिट केले आणि पुन्हा खाली आले. सो त्यांचे इथे स्टॉप लॉस हिट केले आणि त्यानंतर थोडा वेळ टाईम स्पेंड करून पुन्हा एक शार्प रिकव्हरी दाखवली इथे, जी की थोडी डाऊटफुल वाटते. परंतु एकंदरीत पाहता की हा डब्ल्यू पॅटर्न तयार केला आहे बँक निफ्टीने आज प्रॉपर 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर. सो डब्ल्यू पॅटर्न असं सांगतो की जर ही लेवल ब्रेक केली, डब्ल्यूचे ही हाय लेवल ब्रेक केली तर आपल्याला एक अपट्रेंड चांगला मिळू शकतो. इथे 4800-800पर्यंत जाऊ शकतो आपण, जे की आपण बघतोय गेली आठवड्याभरापासून की वन डे टाईम फ्रेमवर आपल्याला जे काही चार्ट दिसतो आहे, आपण जो बघतोय वन डे टाईम फ्रेमचा चार्ट, त्यानुसार आपल्याला इथे एक चांगली बाईंगची पण पोझिशन दिसते. सो इथे आपल्याला ही रिकव्हरी दिसली आणि त्यानंतर आता एक 15 मिनिटाच्या फ्रेमवर आपल्याला 15 डब्ल्यू पॅटर्न पण दिसतो आहे. सो इथून जर गॅप अप ओपन नंतर पुन्हा ह्या रेंजमध्ये येणार बँक निफ्टी आणि हा जो गॅप दिसतो हा फिल करणार, जो की इथे 48,400 नंतर कंटिन्यू अप ट्रेंड घेण्याची शक्यता. आणि हा जो पूर्ण शार्प सेलिंग दिसतो आहे तो पण जवळपास अर्धा कवर होण्याची शक्यता आहे. आणि हा जर इथपर्यंत रिकवर झाला 48,800-700च्या दरम्यान तर बँक निफ्टी पुन्हा बुलिश होणार, आपण असं कन्सिडर करणार. जर गॅप अप ओपन नाही झाला, साधारण गॅप डाऊन ओपन झाला तर आपण उद्या ट्रेड अवॉइड करणार आहोत. जसं की इथे पहिलं 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आपण जर गॅप डाऊन ओपन झाला बँक निफ्टी इथे कुठे जर प्राइस ॲक्शन बनवून जर तो ही लेवल ब्रेक करेन तर आपण ट्रेंडसाठी ट्रेड घेणार आहोत. आणि जर गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर कुठेतरी ह्या रेंजमध्ये असला तर आपण ट्रेड नाही घेणार. आणि जर प्राइस ॲक्शन जर त्यांनी खालच्या बाजूला ही बनवून नंतर ही लेवल ब्रेक केली तर आपल्याला एक छोटासा ट्रेड मिळतो आहे इथे. उद्या जर बँक निफ्टी साधारण गॅप डाऊन ओपन झाला इथे कुठे तर आपण ट्रेड अवॉइड करणार आहोत त्याला, कारण की इथे आपल्याला 47,000पासून एक ही लेवल दिसते, इथून पुन्हा सपोर्ट घेण्याची शक्यता जास्त आहे. उद्या गॅप डाऊन ओपन होणार, कुठे खाली येणार, एक एवढा हा आपल्याला छोटासा ट्रेड मिळू शकतो आहे, परंतु ते आपण रिस्क घेणार नाही. सो उद्या गॅप डाऊन ओपन झाला तर आपण ट्रेड अवॉइड करणार आहोत. पण जर गॅप अप ओपन झाला, एक प्राइस ॲक्शन बनवून पुन्हा जर आला वरती तर आपण इथे एक बुलिश ट्रेड घेणार आहोत बाईंग साईडसाठी. आणि जर साधारण फ्लॅट कुठे ओपन झाला तर आपण ते पण अवॉइड करणार आहोत, जेणेकरून आपल्याला लॉसेस होणार नाही. सो बघू उद्या बँक निफ्टी कुठे गॅप अप ओपन होते की गॅप डाऊन इकडे, की गॅप डाऊन ओपन होते की फ्लॅट ओपन होते, त्यानुसार आपण प्राइस ॲक्शन चेक करून ट्रेड बघून घेणार आहोत. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.